ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत। या सगळ्या चर्चेमध्ये एक मुद्दा येत होता तो म्हणजे स्टिंग ऑपरेशनचा। मला राम कदमांना त्याबद्दल विचारायचं आहे। राम कदमजी, जे झालं ते एक भाग झाला, पण स्टिंग ऑपरेशनद्वारे भाजप काय दाखवून देण्याचा प्रयत्न करत होता काँग्रेसच्या बाबतीत आणि रावतांच्या बाबतीत, आणि तुम्ही तुमच्या त्या आरोपांवरती अजूनही ठाम आहात का? कसं आहे की पूर्ण देशभरानं पाहिलंय की काँग्रेसचे नेते सत्ता गेल्याच्या नंतर कशा पद्धतीनं अस्थिर होतात। आता जसं मी मगाशी 2-3 वेळा रिपीट केलं, त्याच्यामुळे मला पुन्हा रिपीट करायचं नाही, पण एन केन प्रकारे सत्ता वाचवायची हा तिथल्या काँग्रेसच्या नेत्यांनी केलेला केविलवारा प्रयत्न पूर्ण देशानं पाहिलेला आहे आणि तो अत्यंत घृणास्पद आहे। आणि त्या ठिकाणी मुळामध्ये जेव्हा सत्तेत काँग्रेस त्या ठिकाणी आहे, भाजपला काही त्यांची काही सत्ता अस्थिर करायची नव्हती, त्यांनी स्वतःच आपसात भांडणं लावून घेतली आणि ती सगळीच्या सगळी भांडणं त्यांची सत्तेसाठी होती। आणि या निमित्तानं पुन्हा एकदा काँग्रेसनं देशभरापुढे उदाहरण दिलं। आता त्याने आतल्यात काय केलं असेल देव जाणे, त्याच्यामध्ये आम्हाला जाण्याची इच्छा देखील नाही, पण जे काही प्रसार माध्यमातल्या लोकांनी जे बाहेर आणण्याचा प्रयत्न केला की प्रत्येक आमदाराला कशा पद्धतीनं पैसे देण्याचा प्रयत्न करून आपल्यासोबत टिकवण्याचा प्रयत्न जो काँग्रेसकडून झालेला दिसला, तो अत्यंत लोकशाहीला काळिंबा फासणारा आहे। आणि अशा पद्धतीनं पैसे देऊन जर काँग्रेसवाले सत्तेत राहणार असतील, मग सत्तेत राहिल्याच्या नंतर मग आणखी किती पैसे कमवणार, आणखी किती घोटाळे करणार। कारण याच्या अगोदरच्या काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये झालेले घोटाळे पूर्ण देशानं पाहिले आणि या निमित्तानं आता सत्तेवर येतीलही। येऊ जाऊ तो उद्याचा प्रश्न, उद्या जे काही निकाल देतो, पण याच्यानंतर अशा पद्धतीनं घोडा बाजार होऊन जर काँग्रेसचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी सत्तेत राहणार असेल तर ते लोकशाहीसाठी योग्य ठरणार नाही। कारण जे काही स्टिंग समोर आलेलं आहे ते स्टिंग अत्यंत निंदाजनक आहे। बरं, मी रोगेजी याबद्दल म्हणजे हे स्टिंग पाहिलेले आहेत, व्हिज्युअल्स पाहिलेली आहेत आणि खरं आहे की त्याच्यावरती आता आरोप ही स्टिंग डॉक्टर्ड होती का वगैरे सगळे मुद्दे आहेत, पण घोडा बाजार झाल्याचे आरोप होत आहेत, पैसे चारले गेल्याचे दावे होत आहेत। या बाबतीत बरं, हे अगदी नाकारण्याजोगं पण नाही, म्हणजे उत्तर पट्ट्यातल्या राजकारणामध्ये या गोष्टी जवळपास नित्याच्या आहेत। अशा वेळी काँग्रेस आमचंच काय ते सगळं प्राक्तन स्वच्छ आहे आणि बस जे काही दोष होते ते भाजपवरतीच टाकायचे, अशी भूमिका घेऊन चालणार आहे का? तुमच्या असतनीतल्या निखाऱ्यांचं काय करायचं? स्टिंग ऑपरेशनचा आणि भारतीय जनता पक्षाचा फार जवळचा संबंध आहे। पैसा खुदा तो नाही वाला ऑपरेशन। राम कदम साहेबांना मी आठवण करून देऊ इच्छितो की त्यांच्या पक्षाचे त्यावेळेला ते कदाचित भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्ते म्हणून नव्हते। ऐका जरा, हे लांबचं नाहीये ना, तुमच्या भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे आहेत हे त्या स्टिंग ऑपरेशन मध्ये पैसे घेताना त्या ठिकाणी जनतेने नाही संपूर्ण देशाने बघितलेलं होतं। त्यांना पक्षाध्यक्षावरनं काढलं, पण तुम्ही रावतांना काढणार आहात का? हा मग त्याच्यामध्ये नॅचरल प्रश्न कोर्स तसाच राहील। बंगारूंना पक्षाध्यक्ष म्हणून काढलं, तुम्ही काढणार आहात का ना? ते सिद्ध झालं, सिद्ध झाल्याच्या नंतर 3 वर्षाची त्यांना शिक्षा झाली। या ठिकाणी एक गोष्ट हो, सध्याचा काळ जो आहे ना, काळ तो बघी ना, आता ते JNU मध्ये काय झालं, JNU मध्ये सुद्धा अशाच प्रकारे भारतीय जनता पक्षाने सांगितलं की त्या ठिकाणी देशद्रोही घोषणा वगैरे दिल्या जात होत्या। आता त्याच्याबद्दल आता ते काय बोलत नाही आहेत, आता ते जय भारत माता की जय किंवा देशद्रोही किंवा देशभक्त वगैरे हे सगळं संपलं। दर 3 महिन्यात उत्तराखंड मधल्या व्हिडिओज बद्दल सांगा। उत्तराखंडाच्या व्हिडिओच्या बाबतीमध्ये एक मी आपल्याला सांगतो ना की त्यांच्याकडे सरकार आहे, त्यांच्याकडे सगळी व्यवस्था आहे, CBI आहे, त्याच्यानंतर आणखी सगळ्या व्यवस्था आहे, चौकशी व्यवस्था संस्था आहे, त्यांना लावा की चौकशी आणि ते सिद्ध करा। त्या ठिकाणी खरोखरच त्या ठिकाणी हरीश रावत साहेब पैसे देत होते आमदारांना, हे जर तुम्ही सिद्ध केलं तर कायद्याप्रमाणे आमच्या भारतीय न्याय व्यवस्थेप्रमाणे जे काही व्हायचं फोडलंय ते स्टिंग, कारण ते सगळी क्लोज सर्किट मीटिंग होती, काँग्रेसकडनंच फोडण्यात आलेल्या काँग्रेसच्या रावत विरोधी गटातल्या माणसाकडनं फोडण्यात आलेले। मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की ज्या वेळेला सत्तेसाठी म्हणून अशा प्रकारचे सौदे होत असतात, त्यावेळेला अशा प्रकारच्या सगळ्या घटना लोकांच्या समोर येत असतात। त्याच्यावरती किती विश्वास ठेवायचा हे जनतेने ठरवायचं आहे किंवा न्याय व्यवस्थेने ठरवायचं आहे। त्यामुळे त्यांच्याकडे सगळी व्यवस्था आहे, त्यांनी त्या न्याय व्यवस्थेच्या माध्यमामधून चौकशीच्या माध्यमामधून ते खरं काय आणि खोटं काय ते सिद्ध करून घ्या। सौरभकडे येण्यापूर्वी राम कदमजी काय म्हणताय, यावर तुमचं एक्सप्लेनेशन काय? प्रसन्ना बोला।
या तुमच्या प्रश्नावर काँग्रेसच्या नेत्यांकडे काही उत्तर नाही. काँग्रेसला येन केन प्रकारे सत्तेत टिकून राहायचंय आणि सातत्यानं काँग्रेसनं घोटाळे केले, घोटाळ्यातून पैसा निर्माण केला आणि त्या पैशातून पुन्हा सत्तामध्ये येण्यासाठी, सत्ता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न झाले, हेही या निमित्तानं दिसलं. आणि यांना पैसे लागतात कशासाठी? तर हे अशा प्रकारे चुकीचं करून सत्तेत राहण्यासाठी लागतात. आता हे दोन्ही जे स्टिंग बाहेर आले हे अतिशय निंदाजनक आहे आणि हे काँग्रेसनं स्वीकारलं पाहिजे. आता याच्यातही परत गिरा तो भी मेरी टांग ऊपर वगैरे ते हिंदीमध्ये तर शेर आहे ना, तशा पद्धतीनं रोगे साहेब म्हणतात. रोगे साहेब, कायद्याचं काम करेल हे आम्हालाही कळतं. स्टिंग ज्या केल्या त्या तुमच्याच लोकांनी बाहेर काढल्या, आणि काँग्रेसचा खरा चेहरा की सत्तेसाठी वाटेल ते हे या निमित्तानं दिसलं, हे तुम्ही मान्य केलं पाहिजे. ठीक आहे, मी इकडे बाकीच्या विश्लेषकांकडे येतो, सौरभ आणि त्यानंतर देसाईंकडे येईन. मी थोडं होलिस्टिक घ्यायचंय आणि आपण थोडे पुढे जाऊया. हे स्टिंग ऑपरेशन्स कधी आहेत की नाही ते कोर्ट ठरवेल, यात दोषी कोण होतं की नाही ते कोर्ट ठरवेल. याच्या पलीकडे लोकशाहीमध्ये अशा मॅटर्स पण पुढे यायला जनतेचं न्यायालय असतं. ह्याचा रिझल्ट काय लागतो? मला रामभाऊना एक गोष्ट सांगायची आणि मला भारतीय जनता पक्षाला पण एक गोष्ट आठवण करून द्यायची आहे. 90 साली ना जनता दल आणि बीजेपीचं राज्य तिकडे होतं. राम मंदिराच्या प्रश्नावरनं बीजेपीने सपोर्ट विड्रॉ केला, काँग्रेसने सपोर्ट देऊन ते सरकार वाचवलं. त्यानंतर 95 सालच्या निवडणुकांमध्ये बीजेपीला पूर्ण बहुमत मिळालं. अस्थिरता लोकांना चालत नाही. जर एखाद्याकडनं जर का वाटलं लोकांना की ह्याच्याकडनं स्थैर्य येऊ शकतं तर लोकांना ते हवं असतं. त्यावेळेला 95 साली पुन्हा एकदा भाजपचं सरकार आलं, पण त्या सरकारमध्ये पण केशुभाई पटेल आणि वाघेला ह्यांच्यात बोंबाबोंब सुरू झाली. तुम्हाला माहिती असेल, वाघेला साहेबांनी इथे विचारलं होतं शिवसेना प्रमुखांना, माननीय बाळासाहेब ठाकरेंना, की बाबा सपोर्ट देता का आम्हाला? तेव्हा बाळासाहेब ठाकरे बोलले आमच्याकडे वाघेला नाहीत, वाघ आहेत, त्यामुळे आम्ही काही तुम्हाला सपोर्ट देत नाही. हा सगळा इतिहास आपल्याला आता माहिती आहे, 20 वर्षापूर्वीचा जेमतेम आहे. त्यानंतर त्यांच्या त्या सुंदोपसुंदीतनं ते सरकार इतकं वीक व्हायला लागलं. त्यानंतर पुढे काय झालं? त्यातून पुढे बीजेपीने त्या ठिकाणी एक असा मनुष्य निवडून दिला जो जिल्हा परिषद पण नव्हता तिकडे क्लिअर झाला. जे 50-51 वर्षाचा मनुष्य, त्या व्यक्तीचं नाव म्हणजे आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी. या सगळ्या सुंदोपसुंदीतनं पुढे काय झालं? त्यानंतर नरेंद्र मोदी 3-3दा तिकडे मुख्यमंत्री म्हणून निवडून गेले. लोकांना स्थैर्य हवं असतं, लोकांना बेशिस्त आवडत नाही. पण एक्झॅक्टली सौरभ, पण त्याबद्दल भाजपचं मागासपासून म्हणणं आहे की हे आम्ही आणलं नाही. जर का काँग्रेसच्या ऍट फर्स्ट प्लेस जर का काँग्रेसच्या 9 आमदारांनी हे बंडखोरीपणा केला नसता, त्यांचं निलंबन झालं नसतं आणि हा सगळा घोळ झाला नसता तर राष्ट्रपती राजवट आलीच नसती. हा त्यांचा टेक्निकल डिफेन्स आहे. त्याचं काय करायचं? टेक्निकल डिफेन्स आहे ना, मध्ये 9 जण जर का आता या क्षणी बरखास्त होत असतील, बडतर्फ होत असतील तर होऊ देत ना. पण यानंतर 6 लोक आहेत, त्यांना तुम्ही स्टिंग ऑपरेशन मध्ये पकडता. ते स्टिंग ऑपरेशन जाऊ दे न्यायालयामध्ये, त्यावेळेला कोर्ट काय ठरवायचं ते नक्की ठरवेल. पण तुम्ही ज्या पद्धतीने 24 तास अगोदर तिकडे आर्टिकल 356 लावता, त्या क्षणी राज्यपाल सांगता, राष्ट्रपती राजवट तिकडे आणता, तुमच्या इंटेन्शन्स बद्दल नक्की संशय येतो. अर्थात. मी देसाई सर इकडे, मी हा मुद्दा आता हा झाला, ठीक आहे, भाजप उत्तराखंडच्या बाबतीत उद्या औपचारिक निकाल लागेल आणि कदाचित उरलेली ही टर्म रावत सरकार पूर्ण करेल. मला याच्या पलीकडे आपल्याला विचारायचं आहे की या निमित्तानं कोर्टाचा सकारात्मक हस्तक्षेप, 2 स्तंभांमधला संघर्ष आणि तिसरी गोष्ट, हा जो आपण आता चर्चेला मागे टेक्स्ट घेतलेला आहे, हा भाजपला आणि पर्यायानं केंद्रातल्या कोणत्याही पक्षाच्या सरकारला यापुढचा धडा असणार आहे आणि ठरू शकेल का धडा? धडा घेतला तर हे बरोबर आहे, कारण यापूर्वी काँग्रेसने सुद्धा असे धडे घेतले नव्हते. अनेकदा टीका झाली होती, देशभर आंदोलन सुद्धा झाली होती. बरोबर आहे. आता रामारावांच्या काळात जी नॅशनल फ्रंट एक प्रकारची उभी झाली होती, ती त्यापूर्वीच्या काळात जनता पक्षाचा अपवाद वगळता अशी कधीही आघाडी झाली नव्हती. काँग्रेसवाल्यांनी तिची भरपूर टिंगल केली, पण त्यानंतर प्रादेशिक पक्षांचे आघाडीचे एक राजकारणाच्या दिशेने देशाचा प्रवास सुरू झाला, पुढे राष्ट्रीय आघाडी झाली. आता एक लक्षात घेतलं पाहिजे, हे पहिला मुद्दा जो स्टिंग ऑपरेशनचा, त्या स्टिंग ऑपरेशन मध्ये आपण लक्षात घ्या की हरीश जोशी स्वतः हे पैसे, हरीश राव हे स्वतः पैसे देत आहेत असं कुठेही त्याच्यामध्ये दृश्य नाही. तर या गोष्टी चलाखीने केल्या जातात, ज्या केल्या जातात. हे घडलं नसेल याच्यावरती शेमड्या पोराचा सुद्धा विश्वास बसणार नाही. सफाईने केलं जे केलं ते. आणि भारतीय जनता पक्षावरती सुद्धा आरोप झालेले त्यावेळी, स्टिंग ऑपरेशन त्यांचं झालं की झालं नाही भाग मुद्दा, त्यांच्यावर सुद्धा आरोप झालेले आहेत त्यांनी. आता एक बाई तिकडच्या ज्या आहेत त्या अचानकपणे त्यांच्या पार्टीमध्ये गेल्या, भगवी वस्त्र त्यांच्या ह्याच्यात, ती काय एकदम भारतीय जनता पक्षाच्या एकूण चांगुलपणाचा साक्षात्कार त्यांना आज सकाळी झाला असं काही म्हणता येणार नाही. हा, दुसरी गोष्ट म्हणजे तो तुम्ही जो मुद्दा म्हणताय की न्यायालयाने यावेळी वेळोवेळी अशा उड्या सुद्धा मारल्या गेल्यात. मी तुम्हाला राठोड यांचं मी उदाहरण देऊ इच्छितो. ज्यावेळी कॅश फॉर वोट्स प्रकरण झालं होतं त्यावेळी भाजपचा एक खासदार काँग्रेसच्या गटात असा सामील झाला होता आणि त्यावेळी बंजारा समाजातला त्या खासदारानं
मला अचानक कशा प्रकारे मनमोहन सिंगांनी सांगितलं मी पगडी ठेवतो तुमच्या समोर माझ्याकडे या वगैरे त्याने दलील दिल्या होत्या स्पष्टीकरण, ही पण उड्या चालतात अशा. नक्कीच नरसिंहरावांच्या काळामध्ये पहिल्यांदा त्यांना बहुमत नव्हतं, त्यांनी बहुमत कशा प्रकारे केलं, झारखंड मुक्ती मोर्चाच्या लोकांना लाच देऊन ते केलं. त्यानंतर त्या अकाउंट्समध्ये ती रक्कम जमा झाल्याचं सुद्धा सिद्ध झालं. तेव्हा हे काँग्रेसवाल्यांनी केलं नाही असं नाही. आत्ता याच्यामध्ये आपण हे लक्षात घ्यावे, न्यायालयाने ह्या जो बॅलन्स आहे, माझ्यामध्ये पहिला मुद्दा उपस्थित करायला पाहिजे की राष्ट्रपती प्रणब मुखर्जी हे आदरणीय आहेत आपले, त्यांनी वेळोवेळी सरकारला कानपिचक्या दिलेल्या आहेत, पण या बाबतीत सुद्धा त्यांनी जो हा निर्णय घेतला त्याच्यावरती टीका झाली. आणि ती टीका करणारी केवळ राम कदम यांना माझी मतं कधी कधी रुचली नाहीत तर ते म्हणतात की तुम्ही काँग्रेसच्या बाजूचे आहात. त्यांच्या बाजूचे असले तर असं म्हणत नाही की तुम्ही भाजपाच्या बाजूचे आहात. परंतु माझ्या सकट अनेक लोकांनी कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट्सनी याच्या संबंधी टीका केलेली आहे. आणि हे टीका केल्यानंतर की राष्ट्रपतीने असं का केलं बाबा, राष्ट्रपतींना एकदा परत पाठवता येऊ शकतं. आणि हे जयसिंग यांच्यापासून अनेक लोकांनी केलेलं आहे याच्यापूर्वी. तेव्हा ही एक चूक झाली. आता न्यायालय हा एकमेव आशेचा किरण आहे, कारण या बाबतीत आपण बघितलं तर याच्यामध्ये अरविंद केजरीवाल यांनी काल एका बाबतीत मीडियावरती म्हणजे अगदी NDTV सारख्या चॅनेलवरती सुद्धा आरोप ट्विट केलेले होते. म्हणजे मीडिया याच्यातनं आता मीडिया बायस आहे हे शंकाच नाही. याच्यात अनेक मीडिया बायस आहेत आणि पक्षपातीपणा करतात, हे सगळे ठीक आहे. मीडिया हा खांब कोसळलेला आहे असं आपण किंवा सडलेला आहे किडलेला आहे असं आपण म्हणू. तेव्हा न्यायालयावरती नक्कीच आपली भिस्त आहे, पण केवळ न्यायालयाला हस्तक्षेपाची ही संधी देणं राजकारण्यांनी ही चूक मुख्य म्हणजे आहे. कारण तुम्हाला जी जबाबदारी तुमच्यावर टाकलेली आहे तुमच्या यंत्रणेची, ती तुमच्या यंत्रणेची जबाबदारी तुम्ही पार पडत नाही. आता CBI आणि IB यांच्यात झुंजवत ठेवलं काँग्रेसने, आणि त्यानंतर आता CBI सारख्या यंत्रणेला सुद्धा स्वायत्तता देणं हे झालं नाही, लोकपाल सारखी यंत्रणा झाली नाही. आणि हा जो सगळा प्रकार होतो, हा जो घोडेबाजार तो का होतो, हा निवडणुकीच्या सुधारणा आपण केलेल्या नाहीयेत. पक्षांतर हे जे कायदे पक्ष शिस्तीसाठी जे काही कायदे केले होते त्याचं पालन होत नाहीये. आणि याबाबत राज्यसभा लोकसभेमध्ये स्वतंत्र सत्र घेऊन चर्चा करण्याची वेळ आलेली आहे आता. एक छोटा प्रश्न राम कदमांना, शेवटचा प्रश्न मी राम कदमांनाच विचारतोय. राम कदमजी, काँग्रेसमधली ही सुंदोपसुंदी अंतर्गत चालू असताना खरं तर आहे ते पाहत राहण्याचा अतिशय चांगला स्टान्स घेता आला असताना सुद्धा जो काय हा प्रकार घडलेला आहे, राष्ट्रपती राजवट आणि आता पुन्हा एकदा रावत सरकार येणं, काही महिन्यांवरती येऊन पडलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला धक्का नाही बसणार? तुमची स्ट्रॅटेजी काय असणार? तुम्ही फेस सेव्ह कसा करणार? उत्तराखंडच्या जनतेसमोर भाजप म्हणजे कोण, सरकार पाडणारे ते लोक म्हणजे भाजप, असं एक चुकीचं इम्प्रेशन त्यांच्यासमोर बनेल असं तुम्हाला वाटतं का? उत्तराखंडच्या केवळ लोकांमध्ये नव्हे तर देशभरातल्या लोकांकडे जो संदेश जायचा आहे तो या निमित्तानं गेला की ये न केन प्रकारे वाटेल त्या मार्गाने कमवलेले पैसे आमदारांना द्यायचे, पण काँग्रेसचे जे लोक आहेत त्यांना कशा पद्धतीनं अशा सत्ता वाचवण्यामध्ये रस आहे, स्वारस्य आहे, ते या निमित्तानं पूर्ण देशभरानं पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे उत्तराखंडच्या लोकांमध्ये सुद्धा हा जो मेसेज गेला, हा मेसेज भाजपच्या दृष्टीने चांगला, पण लोकशाहीच्या दृष्टीने हा चांगला मेसेज. मुळामध्ये आम्हाला निवडणुका जवळ आहेत त्याच्यामुळे आम्हाला असं काही करण्याची ओके, माझ्या लक्षात आलेले शेवटच्या एक वाक्यातला कमेंट घेतोय, एक वाक्यातला कमेंट घेतोय, तुमचा मुद्दा लक्षात आला की तुम्हाला याची चिंता वाटत नाही. रोगेंद्र राम कदम साहेब, तुमच्या म्हणण्याप्रमाणे एन केन प्रकारेनं काँग्रेसने आपली सत्ता राखली. राखली कुठे? आज तिथे आज सर्वोच्च न्यायालयाने आज निर्णय दिल्यामुळे आज काँग्रेसची सत्ता परत येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे, आलेली आहे असं मी म्हणत नाही. उद्या त्याचा निर्णय लागणार आहे. मग या ठिकाणी तुमचं असं म्हणणं आहे का की काँग्रेस पक्षाने कोर्टाला सुद्धा पैसे दिले अशा प्रकारचा निर्णय लावण्यासाठी म्हणून? असं तुमचं म्हणणं असेल तर सांगून टाका ना. सगळ्या ठिकाणी एन केन प्रकारे पैसे दिले, आमदारांना दिले, ऐका रामराव, आमदारांना पैसे दिल्यामुळे नाहीये. आज सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला त्यामुळे कदाचित उद्या काँग्रेस पक्षाचं ठीक आहे. आपण इथे आपण आपल्या या वादाच्या पार्श्वभूमीवरती आपण न्याय संस्थेच्या बद्दलची कुठल्याही अगदी इनडायरेक्ट कमेंट सुद्धा शक्यतो व्हायला नको. मी शेवटची कमेंट फक्त सौरभची घेतोय, त्यानंतर आपण थांबतो. देशाचा पंतप्रधान किंवा प्रमुख सोनिया गांधी किंवा नरेंद्र मोदी ठरवू देत,
पण उद्या अशी वेळ नको येऊ दे की देशाचा पंतप्रधान कोण व्हावा हे मुलायम सिंग यादव, मायावती किंवा जयललिता किंवा अजून कोणी या लोकांनी ठरवावं. कारण असं अस्थैर्य देशाला परवडणार नाही. या देशात खऱ्या अर्थानं फक्त 2 पक्ष राष्ट्रीय आहेत, एक काँग्रेस आणि बीजेपी. त्यामुळे जर का दोघंही एकसारखे आहेत असा जर का जनतेत मेसेज जात असेल तर या देशाच्या राजकीय आरोग्याला ते घातक आहे, इतकंच मला म्हणायचं आहे. कार्यक्रमाच्या शेवटी लोकांना सुद्धा आपण विचारलं होतं की त्यांना उत्तराखंडच्या या प्रकाराबद्दल काय वाटतंय. आपला प्रश्नही आपण त्यांना विचारला होता की उत्तराखंड मधला हा सगळा प्रकार भाजपला एक प्रकारचा धडा आहे का. लोकांनी त्याला कसं उत्तर दिलंय आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती. या प्रश्नाला ट्विटरद्वारे लोकांनी काय उत्तर दिलेलं आहे. निकाल स्पष्ट आहे. 80% लोकांना वाटतंय की उत्तराखंड प्रकरणाने भाजपला धडा शिकवला आहे. आता प्रश्न आहे उत्तराखंडची जनता असाच कौल पुढच्या निवडणुकीत कसा देणार आहे. तो असा असेल का. थांबायला पाहिजे त्याचं तोपर्यंत आपल्याला. आणि त्यासाठीच आपण सध्या तरी राम कदम, हरीश रोगे सर, देसाई सर आणि सौरभ आपल्या सगळ्यांचे आभार. आपण वेळ दिला यासाठी. इथेच थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.